साक्षी आणि तिची मैत्रीण पूजा। काय ग साक्षी, खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस तू, काय झालं? अगं काही नाही, रुपेशचा वाढदिवस आहे ना, तर त्याला गिफ्ट द्यायचं आहे, तर पैशाची अरेंजमेंट करते। रुपेश कोण ग? तोच ग रुपेश, STI झालेला, आता राज्यसेवेची तयारी करत आहे तो। पण रुपेशला का बरं गिफ्ट द्यायचं तुला? अगं त्याच्याशी जवळीक वाढावं लागेल ना, तसं जीवनचं जर नाही काही झालं तर प्लॅन बी मला रेडी ठेवावं लागेल ना। अगं पण तू रुपेश सोबत जवळीक वाढवशील तर मग जीवनला काय वाटेल, त्याचा विचार केलायस का तू? जीवनचं काय याच्यामध्ये? जीवनने अगोदर पोस्ट काढले तर जीवन सोबत करेल, आणि रुपेशने अगोदर काढले तर रुपेश सोबत करेल। या दोघांनाही मैदान मोकळंच आहे, असं काही दोघांचा भेदभाव वगैरे काही नाही, तसं काही नाही आहे। अगं प्लॅन बीचं म्हणतेस तू, अगं असं तोंडावरती, पण मला सांग तू असं मुलांच्या भावनांसोबत कसं काय खेळू शकते साक्षी? तोच मी पूजा, भावनांशी वगैरे मी खेळत नाही आहे, समजलं? आणि हे तर तुला मुलं माहीतच आहेत, कोणत्या गर्लफ्रेंडशी कोण लग्न करतं सांग बरं? आणि ही मुलं स्वतःच्या जातीतली चांगली मुलगी बघून लग्न करतात आणि बक्कळ हुंडा घेतात। प्रॅक्टिकल आहे, जे आहे ते आहे, असं काही नाही आहे। आणि मी तरी काय करते, मीही तेच करते। मुलं जर स्वार्थी वागत असतील ना, तर आपल्याला वागायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ पूजा, स्वतःच्या भविष्याची सेटिंग स्वतःलाच करावं लागते, दुसरं कोणी येत नाही मध्ये आपल्या, समजलं? बाकी तुला वाटेल तसं। अगं साक्षी, तू म्हणतेस ते सगळं पटते मला सगळं, पण मला सांग तू ही जे काही वागतेस याच्यामध्ये बिचारा त्या जीवनचा काय दोष ग? तो तर बिचारा मनाने खूप चांगला आहे। जास्त चांगलपणा सुद्धा घातक असतं, हे मी त्याला पटवून देते। आणि माझ्या जागा जर दुसरं कोणी असतं ना, तर त्याचा 7-12 नाव करून घेतला असता, मी तरी हळूहळू डोस देते त्याला। बरं, ते पैशांचं म्हणत होतीस, गिफ्टचं काय विचार केलास मग? कसे जमवणार आहेस पैसे? हे बघ, मला एक आयडिया सुचली, तू फक्त जीवनकडे जा आणि त्याला सांग साक्षी खूप टेन्शनमध्ये आणि रडत होती, बस एवढंच कर पूजा माझ्यासाठी प्लीज। बरं बाई, जाते। पूजा आली जीवनकडे। ए जीवन, तू इथे बसला शांतपणे, ती साक्षी तिकडे रडत आहे बिचारी, खूप टेन्शनमध्ये आहे बसलेली। कधी येतोय काय माहिती, कधी येतोय हा। साक्षी, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू? एक वेळ ती पाटक्या तोंडाची निकितामुळे मराठी बिग बॉसचा हा सीझन जिंकली तर मी सहन करेल साक्षी, लेकिन तुम्हारी आंखों में ये आंसू मैं बर्दाश्त नहीं कर सकता साक्षी, बर्दाश्त नहीं कर सकता। हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और हमेशा जिंदाबाद रहेगा। तो कोण नराधम आहे साक्षी, मला सांग? नाही त्याच्या डोळे काढून त्या डोळ्यांच्या गोट्या खेळल्या ना, डाव खेळला ना, जिंकला ना डाव, तर नाव लावणार नाही साक्षी। कोण आहे सांग ज्याने तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आणले? कोणी रडवलं तुला साक्षी? मला कोण रडवणार तू असताना? मीच सगळे धंद्याला लावले। काय म्हणली साक्षी? काय नाही काय नाही। काय झालं सांग ना। नाही, काय रडते साक्षी? मला क्लास लावायचे। बरं, कोणता क्लास आहे तुला लावायचा? मला घोटाळे सरांचे क्लास लावायचे। घोटाळे सरांचा क्लास होय? अगं घोटाळे सर माझे चांगले मित्र आहेत, मी एक काम करतो, घोटाळे सरांना सांगतो, घोटाळे सर तुझी संपूर्ण फीस माफ करतील। नाही नाही, घोटाळे सरांचे नाही, मला अनिल गीते सरांचे क्लास लावायचे। अनिल गीते सर म्हणजे खतरनाक माणूस, ते तर कोणाला रुपया पण माफ करत नाही माणूस ते। पण अनिल गीते मला आठवते ते कुणाची कशी ठासायची हा विषय शिकवते ते। हो, मला तेच क्लास लावायचे। बरं, फीस किती आहे? 69 किती? 69 हा कोणता आकडा आहे? 6969। तुझ्याकडे नाहीच आहेत का पैसे? नाही आहेत, घरून सुद्धा नाही आले अजून, बाबा पाठवतो म्हणजे पण नाही आले। आणि लावायचाच आहे क्लास? हो, मला लावायचाच, आणि आजच लावायचा आहे, कारण आजच बॅच सुरू झाली, आजचा क्लास बुडलाय माझा। उद्या जर पैसे दिले तर नाही, मला आजच हवेत। आजच? हो। मित्रानं माझ्याकडे पैसे दिलेत बरं का, 7,000 रुपये ठेवायला, संध्याकाळी त्याला द्यायचे होते, पण जाऊ दे, मी मित्राला देईल नंतर। तू क्लास एवढा अर्जंट? ओढणी पण नाही सांभाळली, एवढा काय अर्जंट क्लास असेल बापायचा? STI रुपेश। मी ऑलरेडी STI, मी STI, तू काय कर सगळं पुस्तक? पुढचा भाग लवकरच।